अपने आप को ऐसा प्रेजेंट करते हैं कि हम बहुत ही धर्मी हैं, जेव्हा लोक उपवासामध्ये देवाला असं दाखवतात की मी फार धर्मी आहे, और वो आकर मुझसे सवाल करते हैं, आणि ते येऊन देवाला प्रश्न करतात वो कहते हैं कि प्रभु हमने उपवास किया, आणि म्हणतात की देवा मी तर उपवास केला, हमने हमारी सुधि नहीं ली, पण तू माझी सुधी नाही घेतलीस, हमने दुख उठाया, मी तुझ्यासाठी दुःख उचलले, परंतु तूने कुछ ध्यान नहीं दिया पण प्रभु। तू माझ्याकडे लक्षच देत नाही परमेश्वर देवा। कहता है कि सुनो, पण देव आज बोलत आहे की ऐका। परमेश्वर कहते हैं कि सुनो, देव बोलत आहे की ऐका। जब तुम उपवास करते हो जेव्हा तुम्ही उपवास करता, तुम अपनी ही इच्छा पूरी करते हो तुम्ही तुमचीच इच्छा पूर्ण करता, और अपने सेवकों से कठिन काम करवाते हो। आणि जे तुमचे नोकर चाकर आहेत त्याच्याकडून तुम्ही काय करता, फार कठीण कामं करून घेता। प्रियो, अपनी इच्छा पूरी करने का मतलब क्या होता है? तुमची स्वतःची इच्छा पूर्ण करून घेणं म्हणजे काय? सबसे पहले जब हमने उपवास करना है तो उपवास जो है वो परमेश्वर की इच्छा से होना चाहिए। सगळ्यात प्रथम म्हणजे आपल्याला हे माहिती पाहिजे की जेव्हा आपण उपवास करतो तो उपवास देवाच्या इच्छेप्रमाणे असलेला और जब हम उपवास करते हैं तो हमने उसमें परमेश्वर की इच्छा को ही पूरी करना है। आणि जेव्हा आपण उपवास करतो तर त्या उपवासामध्ये फक्त देवाची इच्छा पूर्ण झालेली पाहिजे। परमेश्वर कहते हैं कि तुम्हारे उपवास का फल क्यों नहीं आता? परमेश्वर बोलतो तुम्ही उपवास तर करता पण त्याचे फळ तुम्हाला का भेटत नाही? क्योंकि तुम आपस में लड़ते झगड़ते हो, कारण तुम्ही एकमेकांमध्ये काय करता, भांडण तंडण करता, एक दूसरे को घूसे मारते हो, एक दुसऱ्याला मारता पिटता, एक दूसरे से दुष्टता के काम करते हो। तुम्ही एक दुसऱ्याशी नाराज असता, त्यांच्यावर रागवता। परमेश्वर कहते हैं परमेश्वर बोलत आहे जैसा उपवास तुम आजकल रखते हो जसा उपवास तुम्ही आता करता उससे तुम्हारी प्रार्थना ऊपर सुनाई नहीं देगी। जसा उपवास तुम्ही पकडता त्याप्रमाणे त्या कृत्यांप्रमाणे तुमची प्रार्थना कधीच देव ऐकत नाही। जैसा उपवास आजकल लोग रखते हैं उससे उनकी प्रार्थना ऊपर सुनाई नहीं देती। जसा उपवास आजकालचे लोक पकडतात त्यांची प्रार्थना कधीच स्वर्गात पोहोचत नाही। परमेश्वर कहते हैं परमेश्वर बोलत तुम आहे आराधना करते हो, तुम्ही आराधना करता, तुम प्रार्थना करते हो, तुम्ही प्रार्थना करता, लेकिन तुम्हारे मन अच्छे नहीं है। पण तुमचे मन चांगले प्रियो, परमेश्वर मनों को जांचने वाला परमेश्वर है। परमेश्वर जो आहे तो आपल्या मनाला जाचून बघणारा परमेश्वर आहे। परमेश्वर बाहर का नहीं देखता, देव बाप बाहेरचं बघत नाही, परमेश्वर अंदर का देखता तो है। आतलं बघतो। परमेश्वर वो चीजें देखता है जो मनुष्य नहीं देख सकता। देव त्या गोष्टी बघतो जे मनुष्य कधीच बघत नाही। परमेश्वर लोगों के मनों को जानता है। परमेश्वर लोकांच्या मनांना जाणून घेणारा परमेश्वर आहे। प्रियो, आज परमेश्वर आपसे कहते हैं प्रियांनो, आज परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे। जिस उपवास से मैं प्रसन्न होता हूँ ज्या उपवासाने मी प्रसन्न होतो वो है कि सबसे पहले मनुष्य अपने आप को दीन करे। तो सगळ्यात